सध्या राज्यातील शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी सुरू आहे। याच काळात शालेय शिक्षण विभागानं शाळांच्या जिओ टॅगिंगचे काम सुरू केले। त्यासाठीचे महास्कूल GIS 1.0 हे ॲप शिक्षकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यावर शाळेची सर्व माहिती, छायाचित्र भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। परीक्षा सुरू असताना हे कशासाठी असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय। यातच आयुक्तांकडून शिक्षकांना शनिवारी एका दिवसात GIS मॅपिंग करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर जो काही गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। काय आहे शाळांचे GIS मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्यात आणि यावर त्यांचं म्हणणं काय आहे, याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम। जानेवारी ते मार्च दरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी राबवलेल्या स्क्वाफमध्ये भरलेली माहितीच शालेय शिक्षकांना पुन्हा नव्यानं एका खासगी ॲपवर एकाच दिवसात म्हणजे शनिवारी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। शाळांचे GIS मॅपिंग करण्याबाबतच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना विविध जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रात्री आल्या आणि सर्व शिक्षक शनिवारी कामाला लागले। शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत ना हे तपासण्यासाठी केलेल्या या उपक्रमाच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्या होत्या। मात्र त्याबाबतचे कोणतेही परिपत्रक नसल्यानं शिक्षकांमध्ये मात्र कमालीचा गोंधळ उडाला। शाळांना मान्यता देण्यासाठी त्या शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा आहेत का हे तपासण्यासाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ऑनलाईन बैठकीत शाळांचे GIS मॅपिंग करण्याच्या सूचना दिल्या। या सूचनांनुसार विविध जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना शनिवारच्या एका दिवसात हे GIS मॅपिंग करण्याचे निर्देश दिले। त्यासाठी शिक्षकांना महास्कूल GIS 1.0 हे ॲप डाउनलोड करावे लागणार होते। कोणत्याही प्ले स्टोअरवर उपलब्ध नसलेल्या या ॲपसाठी शासनाकडून APK फाईल पाठवण्यात आली। हे ॲप डाउनलोड करण्यासाठी शिक्षकांना प्ले स्टोअरमधील धोकादायक ॲपचा छडा लावणारे फीचर बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या। हे ॲप UDIS मध्ये दिलेल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरशी लिंक केले असल्यानं मुख्याध्यापकांच्या फोनवर OTP आल्यावर कार्यवाही करता येत होती। या सर्व गोष्टींवर शिक्षकांनी शंका नोंदवत या कार्यपद्धतीवर टीका केली। ॲप सेटिंग बदलणं सुरक्षित आहे का असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला। सरकार मुख्याध्यापकांना फोन देत नाही, या फोनमधून शिक्षक बँकेचे व्यवहार करतात। अशा APK फाईल किंवा ॲप डाउनलोड केल्यानं मोबाईलला धोका पोहोचला तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का असा प्रश्नही काही शिक्षकांनी उपस्थित केलाय। तसेच शासनाचे कोणतेही परिपत्रक किंवा शासन निर्णय नसताना फक्त एखाद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा संदर्भ देऊन अशी माहिती मागवणं योग्य नसल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलंय। एका दिवसात माहिती सादर करा असे सांगून शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही करण्यात आली आहे। तर काही शाळांमध्ये हे ॲप डाउनलोड करताना प्ले प्रोजेक्ट सेटिंगमुळे अनेक अडचणी आल्या। तर काही शाळांमध्ये ॲप लॉग इनच होत नव्हतं किंवा नेटवर्कची समस्या भेडसावत होती। OTP वेळेवर न मिळणं, ॲप हँग होणं, फोटो अपलोड न होणं अशा तांत्रिक अडचणींमुळे शाळांचे GIS मॅपिंग अपूर्णच राहिलं। यामध्ये शाळेचे नाव दिसेल अशा दर्शनी भागातील सर्व शाळा इमारत, किचन शेड, शालेय पोषण आहार, वाटपाचे साहित्य, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलांचे स्वच्छतागृह, मुलींचे स्वच्छतागृह या सगळ्याचे फोटो जिओ टॅग करून अपलोड करण्यास सांगितले होते। मात्र अनेक मुख्याध्यापकांनी यामध्ये तांत्रिक समस्यांमुळे वेळ वाया गेला असेही सांगितले। तर काही जणांनी स्क्वाफ नंतर पुन्हा नव्याने माहिती सादर करण्यास तयारीही दर्शवली होती। परंतु प्रगत तंत्रज्ञान असूनही GIS मॅपिंगसाठी निकृष्ट दर्जाचे ॲप उपलब्ध करून देण्यात आले, जे ॲप प्ले स्टोअरलाही उपलब्ध नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाहिल्यास ते धोकादायक असल्याचंही काहींचं म्हणणं आहे। तर काही शिक्षकांना याविषयीच्या सूचनांचे मेसेजेस उशिरा मिळाले। यावर शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की संबंधित ॲपवर ही माहिती भरण्यासाठी 25 एप्रिल पर्यंतची मुदत होती, पण शनिवारी शिक्षकांना तुलनेनं कमी कामे असतात, त्यामुळे शक्यतो शनिवारीच ही माहिती भरावी असे अपेक्षित होते। या माहितीच्या आधारे शाळांमधील सोयीसुविधांचे वास्तव समोर येईल, तसेच त्यानुसार आम्हाला उपाययोजना करता येतील। तर दुसरीकडे राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की यापैकी जवळपास सर्वच गोष्टींची माहिती छायाचित्रांसह स्क्वाफ मूल्यांकनात सर्वच शाळांनी याआधीही भरली आहे।
असे असताना आता एका खासगी ॲपद्वारे ही माहिती पुन्हा गोळा करण्याची आणि ती एकाच दिवसात अपलोड करण्याची सक्ती कशासाठी हा प्रश्न आहे. शिक्षकांवर आधीच परीक्षा आणि त्यानंतर 5 दिवसात निकाल लावण्याचा ताण आहे. त्यातच पोषण पंधरवड्याचे कार्यक्रमही माथी मारण्यात आलेत. त्यात आधीच स्क्वाफमध्ये दिलेली माहिती पुन्हा कशासाठी घ्यायची हे कोडच आहे. राज्यातील UDIS नंबर असणाऱ्या शाळांचे GIS मॅपिंग होणार होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता 84,000 शाळांचे हे GIS मॅपिंग रखडले. राज्य शासनानं GIS मॅपिंगसाठी केवळ एकच दिवस ठेवला असल्यानं तणाव वाढला आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून आता या समस्यांचा आढावा घेऊन तसेच शिक्षकांच्या कामाची व्याप्ती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. या सगळ्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.